कट्टा यांच्याकडून 1000 रुपये असं 1500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो सूरज पाटील यांनी चौकांची हॅट्रिक साठी 1000 रुपये एनआर कट्टा यांच्या मार्फत, 500 रुपये जितेंद्र पाटील गोटू यांच्या मार्फत आणि एक उत्कृष्ट झेल घेतलेला षटकाराच्या दिशेने. तेव्हा सुद्धा साईश्री गोटू पाटील यांच्याकडून 500 रुपये सूरज पाटीलसाठी. लवकर या सूरज. हॅलो, मी रोहन दादा यांना विनंती करतो व्हीआयपी टाईसवर यायचंय, प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. तर आपण यायचंय रोहनजी पाटील. समित पाटील यांना आपण प्रथम हे कॅश प्राइज देण्यात येतोय. तर उत्कृष्ट झेल फायनलच्या मॅच मध्ये अभिनंदन समित पाटील अँड कंपनी. रोख रक्कम 1500 रुपयाचं पारितोषिक. सूरज भोईर यांनी यायचंय. सूरज भोईर एक षटकार दिवशी 1500 रुपये, मात्र केकचे पैसे सुटेत. सूरज भोईर केकचे पैसे सुटे. आज बर्थडे आहे बापूचा. सूरज पाटील यांनी यायचंय. सूरज पाटील लगेच या, आमच्यापर्यंत कॅश प्राइज घेऊन जा. हे महत्वाची बक्षीस आहेत. तुमची केलेली मेहनत आज खरंच रंगला आणलेली आहे या स्पर्धेसाठी. गोटू पाटील यांच्याकडून कॅशसाठी 500 रुपये, एनआर कट्टा चौकरांची हॅट्रिक 1000 रुपये, तसेच राज पाटील यांच्याकडून 500 रुपये असे रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सूरज यासाठी. वेल प्लेड सूरज. आणि कारेवली संघाला विनंती असेल येऊन स्थानापन्न व्हायचंय. कारेवली संघ लगेच आहे आमच्यापर्यंत. वेल प्लेड सूरज. तर आपल्या मान्यवरांना विनंती असेल सर्वांनी व्हीआयपी टाईमवर येऊन बसायचं आहे. लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आपल्या प्रेझेंटेशनसाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला लगेच आपण वळणार स्वागत समारंभाकडे. विनंती असेल कारवली संघ तसेच दत्ताळी संघ, जोपर्यंत तुम्ही इथे येणार नाही तुम्हाला कॅश प्राइज दिलं जाणार नाही, लक्षात असू द्या. आमचे पाहुणे या ठिकाणी वाट बघतात. लवकर या. दत्ताळी संघ, कारेवली संघाने यायचंय. विनंती असेल कारेवली संघ, विवेक नाईक अँड कंपनी तसेच दत्ताळी संघ लगेच आहे आमच्यापर्यंत. खारबाव संघाला विनंती असेल, खारबाव संघ लगेच आहे आमच्यापर्यंत. नक्कीच तब्बल बऱ्याच वर्षानंतर दत्ताळी संघ या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश करताना आनंद वाटला. एक सर्वांचा फेवरेट बनलेला हा संघ या ठिकाणी आजच्या दिवसात फायनलमध्ये प्रवेश केला होता. कारेवली संघ स्थानापन्न व्हा. विनंती असेल विवेक नाईक अँड कंपनी लगेच या आमच्यापर्यंत. तर चला वळूया आपण लगेचच आपल्या मान्यवरांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल.
या खारबाव संघ लगेच स्थानापन्न व्हायचा आहे. तुम्ही लवकर आलात नाही तर पॉकेटमध्ये कपात केला जाईल, लक्षात असू द्या. नक्कीच मागच्या टुर्नामेंटचं थोडंसं दुःख भरून काढलंय या मॅच मध्ये खारबाव संघाने. विजेता, उपविजेता आणि सेकंड रनरअप तिन्ही टीम या ठिकाणी समोर या. बक्षीस वितरण समारंभ आपण सुरू करणार आहोत. त्याआधी जे काही आपले स्वागत आणि सन्मान राहिलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. कॅमेरामॅन या ठिकाणी सज्ज होत आहेत. खऱ्या अर्थाने आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना वाव देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. फॉलो गँग पुरस्कृत ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघितली आणि सलग 3 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर 32 संघ खेळले गेले. 32 संघांमधून सुपर 3 मध्ये पोहोचणारे 3 टीम्स पाहिल्या आपण, ज्याच्यामध्ये सुरुवातीला दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमला पाहिलं. कालच्या दिवसामध्ये पार्थ 11 कारिवली टीम सुपर 3 मध्ये पोहोचणारी दुसरी टीम ठरली होती. आणि आजच्या दिवसामध्ये सातत्याने मेहनत करणारे, कारण आरामसुद्धा फार कमी मिळाला साई स्पोर्ट्स खारबाव टीमला आणि मेहनतीच्या बळावर ते फायनलमध्ये दाखल झाले, सुपर 3 मध्ये दाखल झाले आणि थेट त्यांची एंट्री खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनल मॅचमधून पुढे त्यांनी जो शॉस होता तो शॉस सोडला होता. 6 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये ऋषभ काटे यांनी जे 2 षटकार ठोकले त्या षटकारामुळेच पुन्हा एकदा आत्मविश्वास प्राप्त झाला तो साई स्पोर्ट्स खारबाव या टीमला. अतिथी कक्षामध्ये आपले पाहुणे आहेत, त्यांचा मान सन्मान बाकी आहे, तो मान सन्मान आपण करूया. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करण्याकरता पुन्हा एकदा आपण वळतोय. हितेश भोईर आमच्यापर्यंत माहिती देतील. खेळाडूंना मोटिवेट करतायत, प्रेरित करतायत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. याआधी आमचे आणखीन जे पाहुणे आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान यापूर्वी केलाय. चला लवकर आपण हा स्वागत आणि सन्मान करूया. आगरी समाज बांधवांना एकत्रित करण्याकरता ही एक छोटीशी संकल्पना फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2024 ची हे तुम्ही बघू शकतायत. श्री रोहन कुंजविहारी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो. हितेश भोईर यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि तुळशीचं रोपटं जे आपल्याला संजीवनी देत असतं, हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय या अनमोल रत्नांचा. त्याच्यानंतर आपण आणखीन एक आपल्या या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य ज्यांनी केलेत, मॅन ऑफ द मॅच करता जे मोमेंटो आपल्याला उपलब्ध करून दिलेत. सलग 3 दिवस स्पर्धेमध्ये जेवढे काही मोमेंटो लागतील तेवढ्या मोमेंटो पुरस्कृत करणारे जुचंद्र गावातील आणखीन एक प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय अशोक सकाराम किनी साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि स्वागत आणि सन्मान करण्याकरता आकाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपल्याला हा आगरी चषक 2024 चा रणसंग्राम पाहता आला.
त्याच्यानंतर आपण सत्कार मूर्ती आहेत या ठिकाणी त्यामध्ये चेतक पाटील त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. चेतकचे पाटील यांचा स्वागत आणि सन्मान. सध्या माणिकपूर अर्बन बँकेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. एक मजबूत स्ट्रॉंग उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. हितेश भोईर आम्हाला माहिती देतात आगरी रत्न आहेत ही सुद्धा आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता हितेश भोईर यांनाच विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय चेतकजी पाटील यांचा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरातील युवा व्यक्तिमत्व आणि या युवा व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती हितेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याच्यानंतर आपण आणखीन एक आगरी रत्न कारण आज जर संपूर्ण देश विदेशामध्ये चर्चा आपल्या जुचंद्र गावाची का होते त्याला मुख्य कारण म्हणजे जुचंद्र गावात असलेले आपले रांगोळी कलाकार आणि रांगोळी कलाकार प्रणित भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. फॉलो गँगचे जरी ते सदस्य असले तरी आज मुंबई युनिव्हर्सिटीमधून गोल्डन बॉय म्हणून त्यांना ओळखलं जातोय. म्हणूनच प्रणित भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया. प्रणितजी समोर या. तर नक्कीच या ठिकाणी प्रणित यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. अगदी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गोल्डन बॉय अगदी अशी त्याची ओळख आहे आणि अगदी जर पाहिलं तर रांगोळी काळ ही त्याची प्रमुख ओळख आहे आणि सर्व प्रकारचे वादके तो वाजवत असतो आणि आमचे परम मित्र आहेत प्रणित आणि त्यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अगदी शालेय जीवनापासून या व्यक्तिमत्वामध्ये कला दडली होती आणि रांगोली काळ उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून त्याची ओळख आहे आणि प्रणित यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान केलेला होता तरी सुद्धा आम्हाला आयोजक माहिती देतात की आज सुद्धा करा. आणखीन आपण बघतायत की या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत गोटू पाटील हितेंद्र पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय कारण त्यांचा संघ आज फायनलमध्ये बाजी मारतोय. फायनलमध्ये अंतिम विजेतेपद त्याने पटकावलंय. नेहमीच त्यांना प्रत्येक टीमचे सपोर्टर्स म्हणून बघत असतोय. आवर्जून त्या क्रिकेटच्या मॅचेस बघत असतात. मग क्रिकेटचं मैदान असो किंवा यूट्यूब चॅनल असो त्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा ते नेहमीच सक्रिय असतात. त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी स्वागत ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया गोटू पाटील यांचं. निशांतजी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सुरू आहे. तर नक्कीच या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व हितेंद्र पाटील अर्थातच गोटू यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय या व्यासपीठावरती आणि आगरी रत्न आहेत आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचं पाहायला मिळालं आणि साई स्पोर्ट खारबाव या संघाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला होता गोटू यांच्या माध्यमातून आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. माऊली आर्टचे चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही करतोय. प्लीज आपण पुढे या. माऊली आर्टचे चेतन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. मी आकाश म्हात्रे यांना विनंती करतोय आपला शुभ हस्तेचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. तर नक्कीच या ठिकाणी माऊली आर्टचे चेतन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या शॉपमध्ये फोटोशूट केले जातात आणि हे असं व्यक्तिमत्व नेहमी खूप चांगलं सहकार्य ते देत असतात क्रीडा स्पर्धेसाठी आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उब देणारी श्वाळ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असा आगरी कोळी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान यापूर्वी झालाय. जर चुकून आमच्याकडून जर कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आम्ही क्षमा मागतोय. हेमराज भोईर सरांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान कालच्या दिवसात केला. आता सुद्धा करायची इच्छा आहे आयोजकांची. बक्षीस वितरण समारंभ सुरू करण्याआधी आम्हाला या स्पर्धेकरता सलग 3 दिवस लाभलेले आमचे पंच 1 बाय 1 मी विनंती करतोय या जुचंद्र गावातील आपले आगरी रत्न ललित भोईर सरांना. ललित भोईर सर प्लीज या अतिथी कक्षामध्ये या. ललित भोईर बंड्या भोईर या नावाने त्यांना आपण नेहमीच संबोधतोय आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय.
तर नक्कीच या ठिकाणी ललित भोईर सरांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. एक उत्कृष्ट पंच आणि या जुचंद्र गावातील अनमोल हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थातच ललित भोईर सरांचा या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. हितेंद्र पाटील अर्थातच गोटू यांच्या शुभ हस्ते लवकरात लवकर आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी पार पाडणार आहोत, कारण काही खेळाडू आहेत जे ट्रेनने सुद्धा जाणारे आहेत. खारबाव टीमला ते बरं पडेल आणि त्याकरता मला तरी वाटते की 20 ते 22 मिनिटं शिल्लक आहेत. आमचे दुसरे पंच विशालजी नाईक सरांना विनंती करतोय आपण या अतिथी कक्षामध्ये या. आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. रोहित शर्मा हा वयाच्या 13व्या-14व्या वर्षामध्ये असताना रोहित शर्माला 2 महिने गोलंदाजीचे धडे शिकवलेत विशाल नाईक सरांने आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय शतक पाटील यांना. हे तुम्ही बघू शकताय तर विशाल नाईक सर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते खऱ्या अर्थाने पंचांच्या भूमिकेमध्ये असतात आणि 1993-94च्या सत्रामध्ये रणजीसाठी सुद्धा त्यांची निवड झाली होती. परंतु काही पार्ट्स येतात, काही भाग येत आहेत. नशीब सुद्धा त्यावेळेस साथ देणं गरजेचं होतं, मात्र नशिबाने साथ दिली नव्हती. अन्यथा आज एक रणजीपट्टू आपण बघितलं असतं विशाल नाईक सरांना. त्याच्यानंतर आता आमच्या पंच ज्याने आम्हाला सपोर्ट केला आहे त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही कालच्या दिवसात केलं आहे. मनोज सरांचा आम्ही स्वागत आणि सन्मान केला आहे. तत्पूर्वी आपण गुणलेखक विशाल भोईर या ठिकाणी लवकरात लवकर या. विशाल भोईर, मॅन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर विशाल भोईर. एक काळ असा होता की रन मशीन म्हणून त्याच्याकडेच जास्त पाहिलं जायचं. मला वाटते 9000 धावा त्याने बनवलेत आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये. विशाल भोईर यांचा स्वागत आणि सन्मान करतायत चेतन केदारनाथ पाटील, केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सुद्धा या आमच्या स्कोररचा स्वागत आणि सन्मान करावा. पुढील सत्कार मूर्ती आज पायेगावातून बिलॉंग करतायत आणि चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय महाराष्ट्राचे युवा समालोचक निशांजी पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी वाणी त्यांची आपण पाहिली आणि त्यांचा स्वागत करण्याकरता राज पाटील येणार कट्टा यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान त्यांचा करूया. निशांजी पाटील एक अतिशय चांगले समालोचक आणि सध्या बिझी शेड्यूल प्रत्येक समालोचकांचा आहे. तसंच आज निशांत पाटील हे सुद्धा खूप बिझी आहेत समालोचन क्षेत्रामध्ये. मान सन्मान केला जातोय, मान सन्मान दिला जातोय निशांजी पाटील यांना. त्याच्यानंतर आपण हॅलो चेक आणखीन सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आमचे समालोचक मित्र आणि 3 दिवस भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि आमच्या विनंतीला मान देऊन या आगरी चषकाला आवाजून उपस्थित असले धन्यवाद. आणि 3 महिन्यापूर्वी त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि ती तारीख त्यांनी तशीच राखून ठेवली होती या स्पर्धेसाठी. धन्यवाद. तर स्वागत आणि सन्मान करूया आपण संदीपजी गावण या सरांचा हेमराजी भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. 3 दिवस या स्पर्धेसाठी पूर्णपणे झोकून दिला होता आणि सुंदर समालोचन आमच्या समोर आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. जोरदार टाळ्या वाजवा. तर या ठिकाणी संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण 3 दिवस आपण पाहिलं तर जेटीसी लाईव्ह चे मृणाल म्हात्रे आमच्यापर्यंत लगेच या. जास्त वेळ दौडू नका. मृणाल म्हात्रे लगेच या. 3 दिवस पूर्ण स्पर्धा लाईव्ह आमच्या आगरी चषकाला. धन्यवाद. लगेच तयार राहा. हिमालय पाटील यांना विसरून चालणार नाही. 3 दिवस सलग आगरी कोळी गाणी आपल्यापर्यंत वाजवली. हिमालय पाटील यांनी सुद्धा यायचं लगेच. आणि मंडप डेकोरेटर मनोजजी पाटील सत्कार केलाय. कोणी असेल पद्धती आमच्यापर्यंत या. हिमालयजी पाटील या. जुचंद्र गावचे एक सुपुत्र आहेत आणि आगरी समाजाचे चांगले गायक आहेत. आज अनेक गीतं त्यांनी सुद्धा रचलेली आहेत, गायलेली आहेत आणि खरोखरच अतिशय चांगलं वादन त्यांनी केलं. त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. गीतकार गायक हिमालय पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. तर आपण वळूया लगेचच अंतिम सामन्याचा सामना वीर. आणि हे आपण कटआउट बघतोय बॅनर्स. तर इन्क्रेशन यांनी सुंदर आखणी केले आणि या स्पर्धेला खूप सारे सहकारी त्यांच्या मार्फत सुद्धा लागले. तर वळूया अंतिम सामन्यातील सामनावीर सूरज पाटील
लगेच आहे आमच्यापर्यंत सूरज पाटील. बाहुबली धावत येत आहेत. बाहुबली या ठिकाणी धावत येत आहेत. मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून नुकताच झालं होतं आणि आम्हाला आमंत्रण होतं, परंतु दुसऱ्याकडे आमचा बिझी शेड्यूल असल्या कारणाने आम्ही त्या स्पर्धेला येऊ शकलो नव्हतो. सूरज पाटील एक अतिशय चांगला खेळाडू, नेहमीच या खेळाडूची चर्चा असते आणि खुळ्या गटामधून सुद्धा हा खेळाडू चांगला परफॉर्मन्स देताना दिसतोय. शतन केदारनाथ पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. चला लगेच बोलूया, आपण जास्त वेळ घेणार नाही. यानंतर आपण आता उत्कृष्ट गोलंदाज बोलूया पुन्हा एकदा. आपण असं आपण या ठिकाणी आगळी वेळी पारदर्शक ठेवली होती. सर्वाधिक चौकार या स्पर्धेत 8 चौकार कोण असेल? जास्त वेळ घेणार नाही. दत्ताई स्पोर्ट्स संघाचा मितेश भोईर लगेच यायचं आहे. थोडस आपण केक नेशन चे पियुष पाटील आणि त्याचबरोबर आपण बघतोय ते म्हणजेच पियुष पाटील आणि कामेश पाटील यांच्याकडून एक बॅट आलेली आहे MB स्पोर्ट्स च्या शॉप मधून आणि ती बॅट वितरित करण्याकरता मी विनंती करतोय ते म्हणजेच रोहनचे पाटील यांना. चांगले चौकार त्यांनी ठोकलेत. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक चौकार ठोकण्याचा मान त्यांना मिळाला आहे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केलं जातं. ही बॅट आता त्यांना कायमचीच लक्षात राहील जो परफॉर्मन्स त्यांच्या टीमने दिलाय. कौतुक मी समित पाटील यांचं जास्त करेन कारण ते मास्टर माइंड खेळाडू मला पाहायला मिळाला आज. एक वेगळा समित पाहायला मिळाला. लगेच बोलूया. सर्वाधिक षटकार कोण असेल? षटकारात 7. नक्कीच जास्त वेळ घेत नाही. प्रतीक नाईक कालवणी संघाचा प्रतीक नाईक नाही लगेच यायचं आहे. षटकार किंग ठरलाय प्रतीक नाईक. अतिशय चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला आणि त्याचा स्वागत आणि सन्मान करतोय आपण. त्याला बॅट देतोय. केक नेशनचे पियुष पाटील आणि कामेश पाटील यांच्याकडून आलेली ही बॅट त्याला मिळते, दिली जाते. गोटू पाटील यांच्या माध्यमातून त्यांना ही बॅट दिली जाते. गोटू पाटील हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर आम्ही थोडासा एक सत्कार राहिला आमच्याकडून. या मॅच साठी 3 दिवस पूर्णपणे मेहनत. एक्झाम होती, एक्झाम सोडून सुद्धा यायचे. अथर्व घरात यायचंय आमच्यापर्यंत. अथर्व लगेच आहे आमच्यापर्यंत. अथर्व घरात यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. पहिल्या दिवसात त्यांचेच मामा संदीप मोरे यांनी धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं आणि मी अशोक किनी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अथर्व घरत यांचा स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. इथे सन्मानित केलं जातं अथर्व घरत याला. पाण्याची सोय असेल, आणखीन इतर कामं असतील, चहाची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था करण्याचं काम केलं होतं अथर्व घरत यांनी. चला लगेच बोलूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी एक भैरव कलेक्शन करून ही ट्रॉफी आम्हाला प्राप्त झाली होती. तर नक्कीच कोण असेल? समित पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सुरेख झेल टिपला होता फायनलच्या मॅच मध्ये आणि तो ठरतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी. समितला आश्चर्याचा धक्का बसला जसं नावाचा उल्लेख त्याचा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन समित, वेल प्लेड. अतिशय चांगला खेळ. चेतन पाटील यायचं आहे आमच्यापर्यंत. नक्कीच तुम्ही खाली बसले तरी पण चालेल. तर उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज जास्त वेळ घेत नाही. 3 सामने 4 ओव्हर 22 धावा देत 7 गडी बाद केले. कोण असेल? महेश भोईर. इथे भोईर लिहिलंय, माझी चुकी नाही याच्यात. महेश पाटील उत्कृष्ट गोलंदाज. मिनार पाटील यांच्या शुभ हस्ते यायचं आहे लगेच. सर महेश पाटील ठरलाय ह्या टुर्नामेंट्स मधील सर्वोत्तम गोलंदाज.
7 विकेट्स त्याने प्राप्त केलेत आणि पहिल्या दिवशी कोणीही भाकीत केलं नव्हतं की दत्ता ई स्पोर्ट जुचंद्र टीम सुपर 3 मध्ये पोहोचेल, परंतु ते करून दाखवलं आणि या आगरी चषकामध्ये त्यांचा दबदबा आपल्याला दिसला. तर लगेच जोडूया उत्कृष्ट फलंदाज सामने 5 धावा 56. प्रणय पाटील साईश कारभाव संघाचा प्रणय पाटील बेस्ट बॅटर ऑन द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज ठरलाय या स्पर्धेचा प्रणय पाटील इज द बेस्ट बॅटर. राज पाटील यांनी विनंती असेल यांचे शुभ असते हे पारितोषिक. वेल प्लेड प्रणय. वेळ फार कमी आहे, जर तुमचा वेळ मी घेतला तर तुमची ट्रेन मिस होईल. आणखीन आता वळणार आहोत आपण तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. रोख रक्कम आहे या तृतीय क्रमांकाची 15,000 आणि आकर्षक ट्रॉफी. तो संघ आहे पार्थ 11 कारिवली. या लवकर कारिवली टीम, लवकरात लवकर या. कॉंग्रॅच्युलेशन. रोख रक्कम या तिसऱ्या क्रमांकाकरता आपण पाहिली होती 15,000 रुपये रोख रक्कम आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक वितरित केला जातोय. पार्थ 11 कारिवली टीमचे संघ मालक म्हणून हेमंत लाखात आणि हर्षद लाखात यांनी स्पॉन्सर केलेली टीम आपल्याला पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला प्रयास तुमचा आणि कालच्या दिवसात अक्षरशः या ठिकाणी कहर केला होता त्यांच्या खेळाडूने. तोच पार्थ 11 कारिवली टीम तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. त्याच्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक अशी आगरी चषकाची ही ट्रॉफी आणि ही जाते दत्ता ई स्पोर्ट जुचंद्र टीमला. वेल प्लेड समित अँड टीम. सर्व खेळाडू खूप चांगला परफॉर्मन्स देऊन गेले. आज सुद्धा आशा पल्लवित करणारा एक खेळाडू आपण पाहिला होता कुणाल पाटील याला, आणि त्याचबरोबर जितेश पाटील बंधू यांनी सुद्धा चांगला खेळ आजच्या दिवसात पेश केला होता. लाख्या हे सुद्धा सपोर्टर्स म्हणून या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं स्वागत करतोय. कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड. टाळ्यांचा गजर या ठिकाणी झालाच पाहिजे मित्रांनो, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला या टीमने. आज एक बरं झालं की आपला वेळ या ठिकाणी वाचला जातोय. त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सिरीज ठेवलं होतं, पण काही कारणास्तव आमच्यापर्यंत ट्रॉफीज आणि जे काही वस्तू होती ती पोहोचली नाही, त्यामुळे सिरीज आम्ही कॅन्सल केलाय. सिरीज कॅन्सल केली आहे. द्यायची म्हणतात, मग देऊन टाकूया. मॅन ऑफ द सिरीज करता बँडेड स्पोर्ट्स द्वारे ही आकर्षक बॅट आले आणि त्याचबरोबर या आगरी चषकातील ही आकर्षक ट्रॉफी, सर्व ज्या ट्रॉफीज आहेत ते जिंकण्याचे मात्र याने आपल्याला स्पॉन्सर केल्यात. मॅन ऑफ द सिरीज कामगिरी बघा. 4 सामन्यांमध्ये 41 चेंडूंचा सामना केलाय, 80 धावा, 2 वेळा नाबाद, 4 षटक टाकलेत, 31 धावा मोजून 3 विकेट्स प्राप्त केलेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्या टीम करता केलेत आणि हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून हा आहे साई स्पोर्ट्स कारभार टीमचा. नाही आहे तो, आहे पार्थ 11 कारिवली टीमचा. आहे का? प्रतीक नाईक इज मॅन ऑफ द सिरीज. आकर्षक अशी फटकेबाजी आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेड. चांगली कामगिरी त्यांनी केली आणि एक हाती सामने फिरवण्याची ताकद असलेला खेळाडू आहे, जो 80 धावा बनवतो 41 चेंडूंमध्ये, 3 विकेट सुद्धा प्राप्त करतोय आणि म्हणूनच त्याला ही बॅट देताना आमचे सर्व मान्यवर ब्रँडेड स्पोर्ट्स द्वारे कैवल्यजी पाटील यांच्या माध्यमातून आलेली ही बॅट आहे. त्याचबरोबर एक आकर्षित मोमेंट देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. वेल पेड प्रतीक, कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर आता
तर या आगरी चषकावर नाव कोरलंय साईश खारबाव संघ. वेल प्लेड. हितेंद्र पाटील यांना सुद्धा विनंती करू तुम्ही सुद्धा जॉईन व्हायचंय. यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. दादा तुम्हाला विनंती असेल. आगरी चषक पटकावलाय. आगरी चषक मानाचा, आगरी चषक स्वाभिमानाचा आणि आगरी चषक पटकावलाय साईश, ज्यांनी पूर्ण केली आपली ख्वाहिश. आगरी चषकाचे मानकरी ठरतायत साई स्पोर्ट्स कारबाव. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. मी नक्कीच एक उल्लेख करेन. मागच्या टुर्नामेंट थोडसा हितेगुज होता ते पूर्ण भरून काढलाय या टुर्नामेंटने. नक्कीच प्रथम पारितोषिक पटकावलाय साईश खारबाव संघ. वेल प्लेड. रोख रक्कम 50,000 रुपये आणि 1,00,000 नाही चमचमती ट्रॉफी. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आभार आणि या स्पर्धेला ज्यांनी वेळ दिला किंवा ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा आभार. धन्यवाद.